असं नाही. जगात कळत नाही असं कोणीच नाहीये बघा. हा भ्रम आहे, कळत नाही. दारू पिल्याला म्हणतो मला पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला, रात्री सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या. माय आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू काय वाढ लागतात खा. खाईल का ग मान? अगं किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणेल येडाय कमी लेंड्या आहेत ना ते. त्याला नाटकं करतात ते. आम्ही तसंच आहे. कळत कसं नाही आम्हाला? सगळं कळतं आम्हाला. पण माऊली सांगतात विवेकाचे बोलवी संतोषाशी चाड लावी, पैसेचे तरी हिंडवी नाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. ती म्हणजे मनाची कल्पना आहे. या कल्पनेला जर काढायचं असेल तर सोपं आहे ना हरिमुखे. जिथे सत्य कळलंय, या जगात सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे. हा जगत भास जेव्हा माझ्या लक्षात आला जो असे जागता, तू जागा कळतंय त्याला आणि कळतंय त्या गोष्टीला वळवतोय तो. आणि साधा प्रश्न विचारते मायबाप तुम्हाला, बोलत जा फक्त. झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे. सोपं आहे की? झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे. मग अवघड कोणाला आहे? एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. पाया पडते तुमच्या. निस्ती बसले तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. याची चिवडा 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी नोट जोक आहे. तुळशीरामांमधलं वर्णन आहे. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची आहे. एका घराची एक चौकट रावणाची 22.5 क्विंटलची आहे. 2 BHK आपला. एक चौकट धोंड्याचा महिना चौकट अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं आपल्या. तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती लाडाचा जावई गेला सासरा आलीला. महिनाभर अर्धा तोळ्यावर 2250 किलोची एक चौकट आहे. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर रावणाचं. अशी 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मी तर म्हणते खासदार केला उभा पाहिजे होता रावण, बिनविरोध आला असता. कधी कधी घरातली मी फुटते ती म्हणा. मी रामायण सांगते, तुम्ही भलतीकडे लिहू नका. रामायण विभीषण सट्टा होता पण सोबत रावणाच्या नव्हता. विनाश झाला. लक्ष्मण सावत्र होता पण सोबत रामाच्या होता. विजय झाला ही नात्यांमध्ये ताकद असते. आपली माणसं आपल्या सोबत लागतात. कुटुंब पाठीशी असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. अख्खं जग यशस्वी माणसाला पाडू शकत नाही, पण आपल्या जवळची माणसं यशस्वी माणसाला नक्कीच खेचू शकतात. कारण माणसाला बोलणं वाईट कोणाचं वाटत नाही जगाचं. अख्ख्या जगाने वाईट बोललं तरी त्या माणसाला वाईट वाटत नाही. पण ज्ञानी जरी माणूस असला आणि त्याला जवळच्या माणसांनी त्रास दिला तर तो त्याला जाणवतो. हा इतिहास आहे. तुम्हालाही चांगलंच कळतंय. पुरंदर तालुक्यातली माणसं आहात तुम्ही. माझ्या शंभूराजांच्या इतिहासाला कलंक जवळच्याच माणसांनी लावला ना. नाहीतर 56 लाख कोटीचं फक्त शंभूराजांना मुघल देत होते. एकमेव असे राजे होते अवजे कधीच कुठल्या गोष्टीसाठी स्वाभिमान घाण टाकायचं नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 90% सगळ्यांना माहित आहे. तुम्हीच मला सांगा ना दादा, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर मुघलांना वाटलं इनका तो मसीहा गया बिनको कोण वाली है, कुछ दिन की बात है, दक्कन पैरों के नीचे होगा. औरंगजेब स्वप्न बघतोय, बहुत जलील किया इन मराठों ने हम पे, सूरत लोटी श्रृंगारपुर लूटा, बर्तन तक नहीं छोड़ा, अब तक उसकी जख्म खुप रही है मेरे दिल में, अब देखते हैं शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. पैशाच्या लालचे पोटी 2-4 जमिनीच्या तुकड्यासाठी कुणीतरी स्वाभिमान घाण टाकला आणि माझे शंभूराजे मुघलांच्या हाती लागले. नाहीतर खरा विचार 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, छत्रपती शंभूराजांच्या स्वराज्याच्या मानाने, त्यांच्या खजिन्याच्या मानाने, त्यांच्या संपत्तीच्या मानाने औरंगजेबाचा अखंड हिंदुस्थान, आपलं अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. इतकी श्रीमंती होती औरंगजेबाकडे. निजाम पाया खाली घेतलंय, आदिल पाया खाली घेतलंय. स्वराज्य काय अवघड होतं. निष्ठा 1-2 वर्ष नाही, 1-2 महिने नाही, सलग 9 वर्ष औरंगजेब शंभूराजाशी लढत होता. पण 9 वर्षात एकही गड किल्ला माझ्या शंभूराजांना 21 वर्षाच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद ज्या राजात होती, तो राजा मुघलांच्या हाती लागेल तरी कसा. तेव्हाही कुणीतरी 500,000वर मतदान केली म्हणूनच सगळा गोळ झाला महाराजांना. तेव्हाही अशी होती काहीतरी आणि ती आजही आहे. एवढंच शिकवायचं
शिकली ना लेकरं, काय लागतं रे, आणि वय तेच. माऊली सांगतात ती सुजलीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. माऊली म्हणतात लेकरावर कृपा बाळपणीच होते. वरी म्हणजे कृपा, वर म्हणजे कृपा. कधी होते? एखादा व्यक्ती जर मोठा झालाय तर तुम्ही असं समजू नका तो मोठ्यापणी मोठा झालाय. मी कीर्तन करते त्याला 18-19 वर्ष झाली. वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलंय. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझ्या पंजाच्या पांजारी माळकरीच होता. त्याचं पुण्य भेटलंय मला. आम्ही काही ढगातनं पडलो नाही. आमच्या घरात आठवड्यातनं 4 दिवस भजन असायचं, उरले 3 दिवस फक्त संसार असायचा. आमच्या घरात लेकूर रडायला लागलं की भजनात बसवायची. भजन आवडायला किती वेळ लागतो असा, आणि आवडून आवडं भजन करावंच लागायचं आम्हाला. जबरदस्ती होती आमच्यावर. पण आज त्याच भजनानं आजकालची पिढी म्हणते काय देतं देवाचं ना. एखाद्या मुलीला विचारलं ना, का गं बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली, पण कधी आई वडिलाचा आदर करताना, मोठ्याच्या पाया पडताना, भगवंताला मानताना दिसली नाही. ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी माय. पण एक बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगतं देव मानतो नाही. मी कशाला बोलावं? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पंचमेंडम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये आगणी म्हणून जो वास करतो ना, तो मी विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर पंचमहाभूत मी अणु रेणुई मी. आणि सर्वस्वच मी तर कुठल्या बेसेसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता तरी कसं? देव नाही असं म्हणता तरी कुठल्या तोंडाने? ज्या तोंडाने म्हणतात त्याची वाच्यता ही त्याच्याच मुळे. करा विचार. आजकालची पिढी जरा स्टँडर्ड झाली. हाय क्लास, पैसा आहे, नाव आहे, श्रीमंत मायबाप आहेत. काही कमी नाहीये केलं देवाने. देतो, पण देवाने दिलं याची जाण असावी. अर्थात परमार्थ करू वाटत नाही लोकांना. आणि तुम्ही तर एवढी भाग्यवान माणसं आहेत दादा. एकतर पुरंदर तालुक्यात जन्माला आलात, शंभूराजांच्या पायथ्याशी गावं तुमची. पण ते सोडा, जगाचा मालक अखंड दैवत महाराष्ट्राचं असणारं जेजुरी तुमच्या पायथ्याशी. हाकेच्या अंतरावर आळंदी, हाकेच्या अंतरावर देहू. सगळ्यात महत्वाचं, दर किती महादेवापासून चालू झालेली वारी आजही तुमच्याच दारातून जाते. म्हणजे भाग्यवान किती त्याचा विचार करा ना. किती सौभाग्य. विश्व माऊलींच्या कृपेने राहता, जगत बापाच्या कृपेने राहता, आराध्य दैवताच्या कृपेने राहता, आणि इतिहासाचं सानिध्य तुम्हाला म्हणजे हेवा वाटवा की रे तुमच्या जीवनाचा. इतकं सौभाग्य तुमचं. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीच जा. असं काही सरकारचा जीएसटी नाहीये, त्याला मोफत आहे वाजवायच्या. तुम्ही टाळ्या वाजवत नाही असं नाही, वाजवताय, पण माझ्यावर उपकार केल्यासारखी टाळी आहे तुमची. तुमची टाळी कशी माहिती आहे? दर्गे बोलली वय चांगलं, दर्गे आली वय आमच्या गावात, दर्गे दर्गे करती वय कीर्तन, दर्गे टाळी पाहिजे त्याला घे दर्गे. तुमचं कसं आहे माहित आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणलं वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हा विनोद आहे, ते कळण त्याला विश्वभर. जयाचे आही कळण नाही, दयाचे परित्र पुस्तिकाई असं वर्णन आहे माझ्या ज्ञानोबरायांचं. काय म्हणजे तुम्हाला श्रद्धा अंधश्रद्धा फरक कळत नाही का? देव आहे यात वाद नाहीये, अर्थात नाही. पण महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा. अरे माणूस आहे का आपण भूत? प्रॅक्टिकली पण विचार करा ना. महाराज लोकांच्या पाया पडलेली पोरं झाली असती, बायको बोंबलाई गेली असती का या जगाने? मी बोलतीये का? नाही. जगद्गुरु तुकोबा सांगतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. माझ्या तुकोबांची वाच्यता. जगद्गुरु बोलतात, भामटेपणाच्या पाठीमागे लागू नका रे दादा. आयुष्य आहे ना, या सत्य असत्यामध्ये निघून जाणार आहे. आणि हे ज्याला कळतंय ना दादा, मला कळत नाही हे ज्याला कळलं नाही त्याच्यासारखा वेळा दुसरा नाही. मला कळत नाही एवढं तरी मला कळावं. अर्थात जगाचा मालक माझ्या सानिध्यात आहे, माझं अस्तित्वच कशामुळे आहे एवढं जरी ज्याला कळालं ना, धन्य माता पिता. जागा राहायचा प्रयत्न. मग तो माणूस म्हटला महाराजाला, महाराज वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. हा वर्षाने महागारी आला, म्हणला भामताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामताय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली.
खुशाल आहेत तुम्ही ज्याला कळलं तो दोनदा एकटा झाला, बायको कुठे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही सांगा आंबोडीकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मग मी तुम्हाला सांगते किती भजनं केल्यावर देव भेटेल. भावे विना भक्ती विना बळे विना शक्ती, भावे विना देव न कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे, एरवी ना कळे, कळतरी आवळे. म्हणून तर धन्य माता पिता असाच देव कळत नाहीये. प्रारब्ध प्रबळ आहे, बहुत सुकृताची. म्हणून विठ्ठली काही माणसं म्हणतात भजन आवडत नाही. अरे तसं नाहीये. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया हरे विना धावया. मग आज जर लेकरं तुमची भजन करताय तर हे तुमचं पुण्य आहे, हे तुमचं भाग्य आहे, हे तुमचं सौभाग्य आहे. आणि ह्याची ताकद एवढी आहे, एका राम नामाची गणना ब्रह्मादिक सुद्धा करू शकत पुण्याची गणना. असा कोण आहे मला सांगा. आणि देवाचं नाव नकळत घेतलंय, अज्ञानीपणी घेतलंय, संसारात घेतलंय, परमार्थात घेतलंय, काही फरक पडत नाही. मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतो की नाही? बोलत जा ना. तुमचं कसं झालंय, एक वर काही एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारला एवढा का हसतो? ते कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. शाळेला कळलं. आता इतक्या गाड्याला कुठं परमार्थ शिकवता का दादा? थोडा विचार पण करीत जा ना. तुम्ही नाही बोलले तर माझं काय वाटत आहे? माझं ठरलंय ते ठरलंय. काय तुम्ही पण काही पण म्हणा, पण महाराजांवर बोललं की तुमची लय खसखस पेटत आहे. असं ते हरकत नाही, चालतं तेवढं. आता विचार करून सांगा, सोपं आहे की हो दादा? देवाचं ना मग रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर ट्राय करा. नाही थांबा लेकरं शिकू द्या महाराज, त्यांचं सौभाग्य म्हणून बघू द्या. सोपं नाही की हो? आम्हाला माहीतच आहे विष मारणारच आहे. विषाची परीक्षा घेण्यात मजा आहे. मग रागाने खाल्ला तरी गोड लागणारच आहे. नाम भगवंताचं आहे. संसारात घ्या, परमार्थात घ्या, अज्ञानीपणे घ्या, साध्यापणाने घ्या, ज्ञानात घ्या, अज्ञानात घ्या. ज्या वेळेस मुखात देवाचं नाव आलं ते पुण्य दिल्याशिवाय राहत नाही. ही ताकद त्याची आहे, त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं. ते देतच. पण विनंती आहे, लेकराची नावं सुद्धा देवाच्या नावावर का ठेवायची जुनी माणसं? कसं का होईना देवाचं नाव मुखात पाहिजे. परंपरेनं तेच चालत आलं हो मायबाप. आता बदलत चाललं ही गोष्ट वेगळी आहे. आजकालची पिढी काय करते कशी हे बघा.